नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना 23वा मेचा हप्ता अपडेट आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आता या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. कारण की सरकारने काय बदललेले आहे आणि या लाडक्या बहिणींना सरकारने आता हप्ता या बहिणींना का नाही देणार ते आपण सर्व सविस्तररित्या बघणार आहोत. म्हणजे लाडक्या बहिणी वाट नाही बघणार. कारण की आता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला की तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीच्या लाडक्या बहिणींना मेपासून हप्ता मिळणार नाही. त्यामुळे व्यवस्थितपणे संपूर्ण व्हिडिओ बघितला की तुमच्या सर्व सविस्तर अपडेट लक्षात येईल. तर लाडक्या बहिणी बघा, योजना कधी सुरू झाली? 24मध्ये. ही योजना 24मध्ये सुरू झाली. म्हणजे जवळजवळ जूनला सँक्शन झालं आणि जुलैपासून हप्ते यायला सुरुवात झाली. तर सुरुवातीला बऱ्याच अशा लाडक्या बहिणी की ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबामध्ये बरेच असे म्हणजे कर भरणारे करदाता होते आणि बऱ्याच अशा लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांच्याकडे 4 व्हीलर होती. आणि म्हणजे वय आता काही बहिणी तर अशा आढळल्या की त्यांची 65पेक्षा त्यांचं वय जास्त होतं, तरीसुद्धा त्या बहिणींनी लाभ घेतलेला होता. संभाजीनगरच्या अशा बऱ्याच लाडक्या बहिणी होत्या की त्यांचं वय 65पेक्षा जास्त होतं, तरीही त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. आणि बरेच असे कारण आहेत या पाठीमागे की म्हणूनच आता सरकार कसून स्क्रुटिनी करत आहे. कारण की लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा सरकारला भरपूर अशा त्रुटी आढळून आलेल्या आहेत. तर बघा, कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत अशा की त्या बहिणींना आता मेपासून हप्ता येणार नाही. आपण बघूयात सविस्तर अपडेट. तर सर्वात आधी बघा, बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणजे मुली अशा होत्या की त्यांचं वय 21पेक्षा कमी होतं. त्याही लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला होता. परंतु आता असं होणार नाही. कारण की सरकार आता प्रत्येक लाडक्या बहिणीचे कागदपत्रे हे पडताळून बघत आहेत. तर ज्या लाडक्या बहिणींचं 21पेक्षा कमी वय आणि 65पेक्षा जास्त वय असेल, आता अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही. पुढचं काय आहे? सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर. आता ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती, आता लाभ घेणारी व्यक्ती तिचा दीर असेल, पती असेल, सासरा असेल किंवा वडील असेल किंवा तिच्या कुटुंबामधली कोणताही सदस्य, आता तो समजा सरकारी कर्मचारी म्हणून जर कार्यरत असेल, तर अशा लाडक्या बहिणीला आता लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही. आणि ज्या कुटुंबातील व्यक्ती पेन्शनधारक, म्हणजे बघा, तुमच्या कुटुंबामधली कोणीही व्यक्ती असो, सासरा असो, पती असो किंवा दीर किंवा असं, आता जॉईंट फॅमिलीमध्ये जर असेल तर फक्त 2च महिलांना लाभ मिळत आहे. म्हणूनच कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जर पेन्शनधारक असेल तर आता अशा लाडक्या बहिणीला लाभ मिळणार नाही, मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. पुढचं काय आहे? चौथं, 4 चाकी वाहन पतीच्या नावावर असेल किंवा सासऱ्यांच्या नावावर असेल किंवा कुटुंबामध्ये तुमच्याकडे कोणाकडेही जर 4 चाकी म्हणजेच कार असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही. 5वं अपडेट काय आहे? तर वार्षिक उत्पन्न, अशा बऱ्याच लाडक्या बहिणी होत्या की त्यांचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होतं, वार्षिक उत्पन्न, तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणींना लाभ मिळत होता. परंतु आता सरकार
कागदपत्रांची कसून तपासणी करत आहे. त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींचा वार्षिक उत्पन्न म्हणजे कुटुंबातील व्यक्तीचं किंवा त्या स्वतः तिच्या कुटुंबातील कोणाचं व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जर जास्त असेल तर आता अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही. आणि बघूया 6वे अपडेट. स्वतःचे जर घर असेल किंवा स्वतःची तुमची जर जमीन असेल तर अशा लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही. तुम्ही म्हणाल हे सरकारला काय माहीत, सरकारला कसे कळेल? तर हो, तुमचा जो आधार नंबर आहे हाच मेन आहे. आधार नंबर जेव्हा हा आपण सरकारला देतो, सरकारकडे आपला आधार क्रमांक जातो, कारण आपण जेव्हा अर्ज भरला होता त्यावेळेला आपला आधार नंबर हा सरकारकडे आपण दिला होता आणि आपला आधार कार्ड हे बँकेला पण संलग्न म्हणजे लिंक असते. त्यामुळे आपला संपूर्ण डेटा हा सरकारकडे असतो. त्यामुळे जर तुमच्या नावावर जर स्वतःची जमीन असेल, स्वतःचं घर असेल तर आता अशा लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही. आणि पुढचं काय आहे अपडेट? तर 7वे अपडेट आहे कागदपत्रे. आता भरपूर अशा लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांमध्ये स्पेलिंग मिस्टेक होती. नावामध्ये म्हणजे आधार कार्डवरचं जे नाव आहे त्याचं स्पेलिंग वेगळं आणि कागदपत्रांमध्ये जे नावं होतं, अर्ज भरताना जे नाव दिलेलं होतं त्याच्यामध्ये स्पेलिंगमध्ये फरक होता, बदल होता. त्यामुळे अशा जर चुका आढळल्या सरकारला, कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळली, काही चुका आढळल्या म्हणजे कागदपत्र आणि अर्ज आणि आधार कार्ड वगैरे तुमचे सगळं जर सारखंच नसेल, सगळ्या याच्यावरची जर माहिती सारखी नसेल आणि जर तुमच्या कागदपत्रांमध्ये जर त्रुटी आढळली तर मात्र तुम्हाला आता लाभ मिळणार नाही. पुढचे अत्यंत महत्त्वाचे, आता हे जे शेवटचं जे तुम्हाला सांगत आहे मी, KYC चुकीची केली असेल तर आता बघा यावर एक माफी आहे बघा. माफी आहे म्हणजे आता समजा KYC जर चुकीची केली असेल, बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे, परंतु अशा ज्या काही लाडक्या बहिणी पात्र आहेत, पात्र लाभार्थी महिला आहेत आणि अशा लाडक्या बहिणींची जर KYC चुकलेली आहे तर कदाचित अशा लाडक्या बहिणींनी जर लढल्या आणि त्यांनी जर अर्ज केला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात किंवा प्रकल्प अधिकारी कार्यालयात जर तुम्ही संपर्क साधला आणि तिथे जर तुम्ही कंप्लेंट नोंदवली की बुवा आम्ही पात्र आहोत परंतु आमची KYC चुकली आहे, असे जर तुम्ही तिथे तुम्ही अर्ज केला तर मात्र तुम्हाला हप्ते पुन्हा मिळू शकतात. जर तुम्ही पात्र लाभार्थी महिला असाल तर आणि चुकून तुमची चूक झाली असेल तर